राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नसते, तर तो बुद्धिबळाचा असा खेळ असतो जिथे पुढच्या 2 चालींचा अंदाज आजच घ्यावा लागतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अशाच एका ग्रँड मास्टर खेळीची चर्चा रंगलेली आहे. हवामानाचा अंदाज चुकू शकतो, पण शरद पवारांच्या राजकीय खेळीचा अंदाज बांधणे म्हणजे वाळूतून तेल काढण्यासारखे कठीण काम. पाऊस पडला की सभा गाजते हा जसा पवारांचा पॅटर्न आहे, तसाच आता निवडणुका आल्या की गणिते मांडली जातात हा महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न दिसू लागला आहे. राज्यसभा की विधान परिषद, उद्धव ठाकरे की शरद पवार, आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसची नेमकी भूमिका काय, या प्रश्नांच्या चक्रव्यूहात सध्या राज्याचे राजकारण अडकले आहे. चला तर मग या राजकीय थ्रिलरचा पडदा बाजूला सारून आत काय शिजते ते पाहूया. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शन्स मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आगामी काळात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागा आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या हालचाली अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेवरील उमेदवारी. संजय राऊत यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जातील. 2026 आणि 2028च्या राजकीय नियोजनाचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या वृत्तानुसार शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची आगामी वाट काहीशी आव्हानात्मक असू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे बदललेली राजकीय समीकरणे आणि संख्याबळ. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर बदललेली पक्षीय परिस्थिती यामुळे राज्यसभेसाठी आवश्यक असलेली मतांची बेरीज जुळवणे हे महाविकास आघाडीसमोर एक मोठे आव्हान असेल. मात्र पवारांचा दांडगा अनुभव आणि दिल्लीतील त्यांचे वजन पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांना पाठबळ देण्यास उत्सुक आहेत. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वेगळाच विचार मांडला आहे. त्यांच्या मते उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेऐवजी विधान परिषदेवर लक्ष केंद्रित करावे. यामुळे राज्यात महाविकास आघाडीला अधिक बळकटी मिळेल. जर उद्धव ठाकरे विधान परिषदेत गेले तर राज्यसभेची ती जागा काँग्रेसला मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना म्हणजे ठाकरेंना विधान परिषदेत संधी द्या आणि काँग्रेसला राज्यसभेत संधी द्या, असा सरळ फॉर्म्युला त्यांनी मांडला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून भविष्यात मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. शिवसेने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले आहे. राऊत यांच्या मते पवार हे देशाचे नेते आहेत आणि त्यांचे संसदेत असणे केवळ महाविकास आघाडीसाठी नाही तर देशाच्या राजकारणासाठी गरजेचे आहे. 2028 पर्यंतचे जे राजकीय नियोजन मवियाने आखले आहे त्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिन्ही नेत्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या अशा वळणावर आहे जिथे प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकावे लागत आहे. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला राज्यसभेवर पाठवणे हा महाविकास आघाडीसाठी केवळ प्रतिष्ठेचाच नाही तर दिल्लीतील अस्तित्वाचाही प्रश्न आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत राहून राज्याचे नेतृत्व करावे ही मागणी महाविकास आघाडीतील अंतर्गत चेक अँड बॅलेन्सचा भाग असू शकते. अखेर राजकारणात 2+2 नेहमीच 4 होत नाहीत, ते कधी 5 होतात तर कधी 0. राज्यसभेची ही दंगल येणाऱ्या काळात कोणत्या दिशेला जाते आणि शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारात आपली जादू दाखवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी हे केवळ एक राजकीय रंगीत तालीम असून खरा खेळ तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सुरू होईल. बाकी तुमचे विषयावर काय विचार आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. असे सध्याच्या घडामोडींवर आधारित रंजक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या क्रिएटिव्ह प्रोडक्शन्स या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.